आज होता श्रावणातला दुसरा शनिवार आणि आमच्याकडे बनलेली खांडटोळी। तर यासाठी मिक्सरच्या भांड्यात काकडी, ओलं खोबरं, वेलची, जिरं, हळद आणि थोडं पाणी घालून याला जाडसर असं वाटून घ्यायचं। कढईत घ्यायचं तूप, त्याच्यामध्ये जाणार 1 वाटी इडलीचा रवा आणि त्याला चांगला परतून घ्यायचा। रवा गुलाबीसर झाला पाहिजे। त्याच कढईत घ्यायचं तूप, त्याच्यामध्ये घालायचं वाटलेलं मिश्रण आणि 1 पेला पाणी। सोबत त्याच्यामध्ये जाणार मीठ आणि 1 ते 1.5 पेला गूळ, जसं आपल्याला गोड आवडतं तसं, आणि काजू। इथे ताटाला आपण तूप लावून घेतलंय, हळदीचं पान ठेवून त्याच्यावरती तूप लावलंय। पाण्याला उकळी आली आहे, त्याच्यामध्ये हा भाजलेला रवा घालायचा आणि ह्याला चांगलं शिजू द्यायचे। 10 ते 15 मिनिटाला लागतात शिजायला। आता हा शिजलाय, ह्याला गरम गरम असतानाच अशा प्रकारे थापून घ्यायचंय आणि ह्याच्या आपण पटकन अशा वड्या पाडायच्यात। गरम असतानाच ह्याच्या वड्या पाडायच्यात। आता ह्याच्या वड्या पाडून झाल्यावरती ह्याला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतं पूर्ण थंड होऊन सेट व्हायला, आणि तयार होते आपली खांडटोळी। तर मग कशी वाटली रेसिपी?